राजस्थानातील विष्णोई गावातील लोक गरिबी झेलत आहेत. एक बाबा येतात आणि गाववाल्यांना बोलतात की एका सुख्या विहिरीमध्ये सोन्याचा खजाना आहे, जिची रक्षा धनपिशाचिनी करत आहे. धन प्राप्त करण्यासाठी धनपिशाचिनीला नरबली द्यावी लागेल. बंधन तुटून जाते. पिशाचिनी बाहेर निघते, परंतु गावातील लोक तिला नरबळी नाही देत. रागामध्ये ती त्या बाबालाच मारून टाकते. धनपिशाचिनीच्या जागृत होण्यानंतर गावामध्ये अजीब घटना होतात. धनपिशाचिनी अघोरी बाबाशी बोलते की ती तेव्हाच गाव सोडून जाणार जेव्हा काल सखाची बळी तिला मिळणार. आता पुढे प्रधानसोबत गावातील सर्व लोक स्मशान घाटात पोहोचतात. ते बघतात की स्मशानमध्ये काही लाश जळत आहेत. त्या अग्नीने काल सखाचा चेहरा चमकत आहे. काल सखा बसलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये अस्थिमाला आहे. माथ्यावरती रक्त टिळा आहे. समाधी मुद्रामध्ये बसलेला आहे. डोळे बंद आहेत. चारही दिशांनी हड्डिया आहेत आणि कपाळावरती आग जळत आहे. काल सखा? काल सखा आपले नेत्र उघडत नाहीये. काल सखा, तुझे डोळे उघड. हा काही बोलत का नाही आहे? प्रधानजी, काय माहिती की हा काल सखा नसावा. धनपिशाचनी खोटं नाही बोलणार. नक्की हाच काल सखा असणार. मला तर वाटतं की हा तर साधना करत आहे आणि यामुळेच आपल्या गावावरती प्रभाव पडतोय. एक काम करा, ह्याच्या समोर जळत असणारी अग्नीवर पाणी टाका. याची साधना तुटून जाईल. प्रधानच्या बोलण्यानुसार गावातील एक व्यक्ती काल सखासमोर जळणाऱ्या आगीमध्ये पाणी टाकतो. जसे ही आग विझते, काल सखा क्रोधित होतो. अरे वेड्यानो, हे तुम्ही काय केलं? माझ्या 13 वर्षांच्या मेहनतीवर पाणी टाकलं. मी तुम्हाला आता नाही सोडणार. पहिले तू वाचशील तेव्हा काहीतरी करू शकशील. पकडा रे याला आणि घेऊन चला धनपिशाचनीकडे. प्रधानच्या बोलण्यानुसार गावातील लोक काल सखाला उचलून धनपिशाचिनीजवळ घेऊन जातात. हे लोक धनपिशाचिनीजवळ जात असतात तेव्हा अघोरी तिथे येतो. तुम्ही लोक हे काय करत आहात? सोडा काल सखाला. पण बाबा, धनपिशाचनीने तर तुमच्या समोरच बोललं होतं की तिला काल सखाची बळी हवी आहे. तेव्हा ती गाव सोडून इकडून जाईल. हे सगळं फक्त धनपिशाचनीची युक्ती आहे. खरं तर हे आहे की जर तुम्ही काल सखाची बळी देणार तर मग धनपिशाचनीचा नाश असंभव होऊन जाणार. अरे बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? मी खरं बोलतो आहे. मी आपल्या तंत्रशक्तीने पाहिलं आहे. जर धनपिशाचनीचा नाश कोणी करू शकतं तर तो काल सखा आहे. म्हणून ती त्याला मारायचा प्रयत्न करत आहे. काय? मग हा काल सखा कोण आहे बाबा? धनपिशाचनीकडे जो धन आहे तो काल सखाचा आहे. हे कसं संभव आहे? मी तुला पूर्ण गोष्ट सांगतो. आजपासून 4 वर्षांआधी काल सखाचे वडील गंगाराम गावाचे खूप पैसेवाले माणूस होते. त्यांच्याकडे हिरे, सोने आणि चांदीचे खूप मोठे खजाने होते. स्वर्णमुद्राए जमिनीवरती अशी पसरली आहेत की पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. चांदीची भांडी, सोन्याची मूर्तिया, हिरे, रत्न, प्राचीन जमान्याचे दागिने तिथे ठेवलेले आहेत. बेटा काल सखा, बघ हे सगळे धन आम्ही दिवस रात्रीची मेहनत, शेतात घाम गाळून इमानदारीने कमवले आहे. कोणती चोरी नाही, कोणताच धोका नाही. तू पण अशीच मेहनत कर. सकाळी उठायचं आणि काम करायचं आणि ह्याला गमवू नको. गंगाराम रात्री गावकऱ्यांपासून लपून आपला खजिना मुलाला दाखवत होता. पण त्याच्या खजिन्याच्या बाबतीत गावात गोष्ट पसरली. मी पाहिलं, काल रात्री गंगाराम आपल्या मुलाला खजिना दाखवत होता. खूप जास्त खजिना आहे त्याच्या घरी. जर आपण त्याला लुटलं तर आपले गाववाले धनी होऊन जातील. पण लुटायचं कसं? त्याच्या घरी आग लावून टाकूया. बाप बेटे जळून जातील आणि खजिना आपला होऊन जाईल. गाववाले इकडे खजिना लुटायचा योजना करतच होते की एवढ्यात या सगळ्या गोष्टी गंगारामला माहिती झाली. मग त्याने तांत्रिकला बोलवलं आणि आपला सगळा धन पाण्यात टाकून त्याचं तंत्रक्रियेने बंधन करून टाकलं.
तथारा सन्नादती खजानम बंधते नागबंधन यमद्वार रक्षतः धन पिशाचिनी. मला का बोलवलंय? हे पिशाचनी, तुला गंगारामाच्या धनाची रक्षा करायचीये. पण तांत्रिकजी, हे धन गायब तर नाही होणार ना? जेव्हा तू किंवा तुझा मुलगा धन पिशाचनीकडून धन घ्यायचा असेल तर ती परत देईल. पण गावकऱ्यांना या बाबतीत माहिती नाही झालं की गंगारामने आपला सारा खजिना तंत्रमंत्राने बांधून विहिरीत लपवून टाकला आहे. गावकऱ्यांनी रात्री गंगारामच्या घरी आग लावून टाकली. वाचवा वाचवा, आग आग. बाबा, जेव्हा घरात दोघी गंगाराम आणि कालसखा जळून गेले, मग हा कोण आहे? गाववाल्यांना सुद्धा हेच वाटलं होतं की मी जळून मरून गेलो, पण मी कसा तरी घरातून वाचून निघालो होतो. मग तुम्ही धन पिशाचनीकडून आपलं धन परत का नाही घेतलं? मी धन पिशाचनीकडे आपलं धन घ्यायला गेलो होतो, पण हे धन पिशाचनी, माझं धन परत कर. तुम्ही का आलात इथे? मला माझं धन पाहिजे आहे. माझ्या जवळ ये आणि घे. वाचवा वाचवा. तेव्हा सूर्योदय झाला आणि शरीरावर सूर्याची पहिली किरण पडताच धनपिशाचनीने मला सोडून दिलं आणि मी वाचून गेलो. मग तिकडून पळाल्यानंतर मी मागच्या 10 वर्षांपासून धनपिशाचनीला हरवायला लॉ कपालचा साधना करत होतो मी. आता फक्त त्यात 1 वर्ष राहिलेला होता, पण तुम्ही लोकांनी त्याच्यात विघ्न टाकले. आता मला परत 11 वर्षांची कठोर साधना करावी लागेल. आता तुला परत 11 वर्षाची कठोर साधना करायची काहीच गरज नाही आहे. मी तुला एक असा उपाय सांगतो ज्याच्याने तू काही वेळेतच धनपिशाचनीला हरवायच्या लायक शक्ती प्राप्त करशील. पण कसं? तू जटाधराच्या शरणेत जा. एका सुनसान ठिकाणी शिवमूर्ती आहे. त्यांच्यासमोर कालसखा आणि अघोरी बाबा बसलेले आहेत. त्यांच्या 4ही दिशांनी त्रिशूल उभे आहेत. अघोरी बाबा मंत्र वाचत आहेत. कालसखा तो मंत्र पुन्हा वाचत आहे. थोड्या वेळानंतर तिथे एक भयानक हास्य गुंजते. धनपिशाचिनी प्रकट होते. तू घाबरू नकोस. जोपर्यंत तू या त्रिशूलच्या आतमध्ये आहेस, ती तुझं काहीच बिघडू नाही शकत. तुला ती घाबरवेल, पण तू मंत्र बोलणं बंद नको करूस. धनपिशाचिनी कालसखाला घाबरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. भयानक पद्धतीने हसते, परंतु कालसखा तिच्यावरती लक्ष देत नाही. धनपिशाचिनी कालसखाजवळ जाण्याचा प्रयत्न करते, परंतु जसेही ती त्रिशूलच्या घेराला ओलांडण्याचा प्रयत्न करते, ती जळायला लागते आणि गायब होते. अघोरी आणि कालसखा दोन्ही शिवसाधना सुरू ठेवतात. काही वेळानंतर तिथे एक आवाज येते. कालसखा, कालसखा. हा तर माझ्या आईचा आवाज आहे. आई, आई, बेटा इकडे ये. तुझी आई कधीची वारलेली आहे. ती तुझी आई नाही आहे. कालसखा त्या वृद्ध आजीला पाहून भ्रमित होतो. त्याची बुद्धी काम करणं बंद करते आणि अघोरीचं न ऐकता तो त्रिशूलचा घेरा ओलांडून वृद्ध आईकडे निघून जातो. आई, मी आलो, मी आलो. कालसखा जसेही वृद्ध आजीजवळ पोहोचतो, ती आजी धनपिशाचिनीच्या रूपमध्ये बदलते. कालसखा, त्या दिवशी तुला सूर्यदेवने वाचवलं होतं, परंतु आज तुला कोणी नाही वाचवणार. धनपिशाचिनी कालसखाचा गळा पकडून त्याला वर उचलते. काही क्षणातच कालसखाचा दम तुटून जातो. नंतर धनपिशाचिनी कालसखाला जोरात फेकून देते.
तो भगवान जटाधारी समोर पसरलेल्या भस्मावरती पडतो. भस्माचा काही भाग कालसखाच्या आतमध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती येते. कालसखा जवळ असलेला त्रिशूळ उचलतो आणि त्या त्रिशूलने धनपिशाचिनीच्या वरती प्रहार करतो. त्यामुळे धनपिशाचिनी तुरंत नष्ट होऊन जाते. गावातील लोक खुश होतात. धनपिशाचिनीच्या मृत्यूनंतर कालसखाला आपली संपत्ती मिळते.